नमस्कार. टीईटीची तयारी करणाऱ्या सर्व शिक्षक बांधवांचं मी सहर्ष स्वागत करतो. आणि आता जी परीक्षा आहे ती 28 जूनला होणार आहे. त्यासाठीचे काही संभाव्य प्रश्न आज आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, जेणेकरून मराठीला कशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात ते तुमच्या लक्षात येईल. बघा, पहिला प्रश्न असा आहे, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात कधी झाली? तर हे आपल्याला माहित पाहिजे की अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात झाली कधी. 11 मे 1978 ला झाली का? 11 मे 1888 ला झाली का? 11 मे 1878 ला झाली की 11 मे 1920 ला झालेली आहे? तर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात झाली होती 11 मे 1878 ला. आणि पहिले अध्यक्ष होते महादेव गोविंद रानडे. हे पहिले अध्यक्ष होते आणि हे संमेलन भरलं होतं पुणे येथे. कुठे? तर पुणे येथे भरलं होतं. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त भारतातील पहिली महिला कोण? तर आशापूर्णा देवी यांना 1965 ला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता. अमृता प्रीतम यांना 1981 ला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. महादेवी वर्मा यांना 1982 साली ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. तर महाश्वेता देवी यांना 1996 साली ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. म्हणजे आशापूर्णा देवी यांना सगळ्यात यांच्यापेक्षाही अगोदर पुरस्कार मिळालेला आहे आणि सोबतच त्या अशा पहिल्या महिला आहेत की त्यांना पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. प्रश्न या स्वरूपाचे असणार आहेत आणि नक्कीच तुम्हाला हे प्रश्न रिफ्लेक्ट झालेले दिसणार आहेत तुमच्या टीईटीच्या पेपरमध्ये. चला, पुढचा प्रश्न आहे. प्रश्न फक्त काळजीपूर्वक वाचा. सहोदर या शब्दासाठी योग्य विरुद्धार्थी शब्द ओळखा. आपल्याला विरुद्धार्थी शब्द ओळखायला सांगितलेला आहे. सहोदरचा विरुद्धार्थी परका होतो का, सावत्र होतो का, निर्हेतुक होतो का की दुरावा होतो? तर सहोदर एकाच उदरातून जन्म घेतलेले त्यांना आपण सहोदर असं म्हणतो. त्याचा विरुद्धार्थी शब्द होणार आहे सावत्र. प्रश्न क्रमांक 4 आहे, लाखोली वाहने हा शब्द प्रयोग कधी कधी आपण ऐकत असतो. म्हणजे काय हे आपल्याला माहित पाहिजे. लाखोली वाहने म्हणजेच काय? शिव्या देणे. हार घालणे नाही, मान ठेवणे नाही, श्रीमंत होणे नाही. तर लाखोली वाहने याचा अर्थ होतो शिव्या देणे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पुढील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. बघा, उपयोजनात्मक स्वरूपाचा पेपर येणार आहे, म्हणजे अशा स्वरूपाचे प्रश्न असणार आहे. उडाला तर कावळा, बुडाला तर बेडूक अशी म्हण तुम्हाला दिलेली आहे आणि याचा योग्य अर्थ काय होईल? फायद्याच्या वेळी लाभ न घेणे, नसते लचांड मागे लावून घेणे, एखाद्या गोष्टीची परीक्षा होण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागते, नसती निरुपयोगी उठाठेव करणे. तर योग्य पर्याय काय होईल? उडाला तर कावळा, बुडाला तर बेडूक. म्हणजे काही वेळा आपल्याला प्रतीक्षा करावी लागेल, म्हणजे एखाद्या गोष्टीची परीक्षा होण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागेल, हे याचं अचूक उत्तर होणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 आहे, दंतकथा म्हणजे काय? दंतकथा कशाला म्हणता येतात हे निश्चितच आपल्याला माहिती आहे. अविस्मरणीय गोष्टींचा खजाना का, की खोट्या गोष्टी सांगणे, कल्पनेने तयार केलेल्या गोष्टी, एकाकडून दुसऱ्याला सांगून चालत आलेल्या गोष्टी. पर्याय क्रमांक 4 हे याचं काय होणार आहे? अचूक उत्तर होणार आहे. पुढचा प्रश्न आहे, उपहार या शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. शब्द काळजीपूर्वक वाचायचे आहेत कारण ही मराठी भाषा आहे. उपहार म्हणजेच लगेच आपल्याला वाटतं की उपहार म्हणजे फराळ करणं, पण ते चुकीचं आहे. मग बरोबर काय आहे? तर उपहार म्हणजे बक्षीस. आणि मग फराळ म्हणजे काय? तर उपाहार म्हणजे फराळ. इथे उपहार विचारलेला आहे. उपाहार याचा अर्थ फराळ असा होतो, हे इथे लक्षात ठेवा. सुहासिनी या शब्दाचा योग्य अर्थ सांगा. सुहासिनी म्हणजे पतिव्रता स्त्री की पतीचा तिरस्कार करणारी, हे तर होणार नाही, आपण इलिमिनेट करू शकतो. पती जिवंत असलेली स्त्री, हसऱ्या चेहऱ्याची स्त्री. तर बघा, पती जिवंत असलेल्या स्त्रीला आपण म्हणतो सुवासिनी. काय म्हणतो? सुवासिनी असं म्हणत असतो. सुवासिनी म्हणजे पती जिवंत असलेली स्त्री. पण आपल्याला विचारलेलं सुहासिनी आहे, म्हणजे हसऱ्या चेहऱ्याची स्त्री, की जिच्या चेहऱ्यावर हास्य आहे अशी स्त्री, तिला म्हणतात सुहासिनी. बघा, व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक करून ठेवा, कारण
तुमचे जेवढे लाईक मिळतील तर मला प्रोत्साहन मिळेल की जेणेकरून अशाच स्वरूपाचे प्रश्न इतर विषयांचे सुद्धा मी तुमच्या समोर नक्कीच घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. पुढील पैकी अचूक शब्द ओळखा. इथे आता खूप साऱ्या चुका होतात मराठी असून सुद्धा. बघा, कुटुंबीय, 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 कुटुंबीय. आता नेमकं कुटुंबीय कोणतं? तर कुटुंबीय या बी वरून आपण एलिमिनेट करू शकतो, बी वरून एलिमिनेट करू शकतो. आता राहिले दोन पर्याय आपल्याकडे, नेमकं हे की हे. पण कुटुंबीय हा शब्द या पद्धतीनेच लिहिला जातो, कुटुंबीय. काळजीपूर्वक नोट डाऊन करून ठेवा, कारण हा प्रश्न रिफ्लेक्ट होण्याचे चान्सेस जास्त आहेत. बघा, एक साधा सोपा प्रश्न घेतलेला आहे तरी सुद्धा काही गोंधळ होण्याचे चान्सेस आहेत. 54 ही संख्या अचूकपणे अक्षरी कशी लिहाल? 54 लगेच वाटतं आपल्याला, पर्याय मारून टाकतो आपण, ते चुकीचं आहे. 54 या पद्धतीने नाही, 54 नाही, 54 या पद्धतीने लिहिले जातात. त्यानंतर शब्दसमूहाबद्दल अचूक शब्द ओळखा. यात्रेकरूंचा. यात्रेकरूंचा काही संघ असतो का? नाही. खेळाडूंचा संघ असतो. यात्रेकरूंचा समूह असतो का? नाही. यात्रेकरूंची दिंडी असते का? नाही. यात्रेकरूंचा असतो जथा. यात्रेकरूंचा जथा हा एक शब्दसमूहाबद्दल एक शब्द अचूक पर्याय आहे. प्रश्न क्रमांक 12 आहे. पुढील वाक्य पूर्ण करा. महाराष्ट्राच्या मल्लासमोर आता आंतरदेशीय मल्लाचे तगडे रिकामी जागा होते. बघा, महाराष्ट्राच्या मल्लासमोर आता आंतरदेशीय मल्लाचे, मल्ल म्हणजे कोण? तर मल्ल म्हणजे पहिलवान. मल्ल म्हणजे पहिलवान. तगडे रिकामी जागा होते. आव्हान, आवाहन, आव्हान की आवाहन हे दोन आपल्याकडून इलिमिनेट होणार आहेत. आणि आवाहन की आव्हान, तर योग्य शब्द आहे आव्हान. प्रश्न क्रमांक 13 क्षेम या शब्दासाठी योग्य समानार्थी शब्द ओळखा. क्षेम म्हणजे कल्याण, क्षेम म्हणजे हित, की क्षेम म्हणजे कुशल, की सर्व बरोबर? तर क्षेम म्हणजेच कल्याण, क्षेम म्हणजेच हित आणि क्षेम म्हणजेच कुशल. तीनही पर्याय बरोबर आहेत, म्हणून सर्व बरोबर हा आपला काय होणार आहे? अचूक पर्याय होणार आहे. व्हिडिओ जर आवडत असल्यास लाईक करा, जेणेकरून आपल्याला प्रोत्साहन मिळेल पुढचा व्हिडिओ बनवायला. बघा, प्रश्न क्रमांक 14 आहे. जसे विजांचा कडकडाट म्हणजे ध्वनिदर्शक शब्द आहे, विजांचा कडकडाट. तसे नाण्यांचा काय? तर नाण्याचा खणखणाट, खुळखुळाट, छनछनाट की खळखळाट? खणखणाट हा तलवारींचा असतो, तलवार खणखण वाजत असते, खुळखुळा खुळखुळाट करणार आहे. आणि नाणे काय करणार? तर छनछन वाजतात. नाणे कसे वाजतात? छनछन वाजतात. बघा, जसे कडे कपारी तसे करून रिकामी जागा, म्हणजेच हे संबंधदर्शक शब्द आहेत, संबंधदर्शक शब्द आहेत. कडे कपारी तसे करून, वरून का? करून भरून, करून मरून की करून सवरून? बघा, काळजीपूर्वक विचार करा. करून सवरून हा योग्य पर्याय होणार आहे. पुढच्या प्रश्नाकडे जायचा आहे. प्रश्न क्रमांक 16. कर नाही त्याला डर कशाला या म्हणीत किती महाप्राण वर्ण आलेले आहेत? महाप्राण म्हटलं की आता क्लासेसवाले जागृत होतील, हो की नाही? कारण हे सगळं तुम्हाला चांगलं माहिती आहे. पण आता प्रश्न कसे विचारले जाणार आहेत? तर असे विचारले जाणार आहेत. कर नाही त्याला डर कशाला अशी एक म्हण दिलेली आहे. यातील महाप्राण वर्ण तुम्हाला ओळखायचे आहेत. मग यामध्ये कर हे अल्पप्राण आहेत. ही आता ज्यांना माहित नाही महाप्राण म्हणजे काय, महाप्राण याचा अर्थ काय आहे की ज्या वर्णाचा उच्चार करत असताना फुफ्फुसातील हवा डायरेक्ट तोंडातून बाहेर पडते, म्हणजे ह चा उच्चार होतो ही. त्यानंतर त्याला डर कशाला, श सुद्धा काय आहे? महाप्राण आहे. म्हणजे आपल्याकडे ही आणि शा हे दोन वर्ण असे सापडलेले आहेत की ते महाप्राण आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर होणार आहे. तपोधन या शब्दाची योग्य संधी ओळखा. क्लासेसवाले पटापट सांगतील की तपोधन म्हणजे तप अधिक धन म्हणजेच काय आहे? इथं विसर्ग आलेला आहे सर, हो की नाही? म्हणजे विसर्ग संधी आहे, अचूक ओळखलेला आहे, कारण आता हे पाठ झालेलं आहे बऱ्याच जणांचं. त्यानंतर पुढे अधोरेखित शब्दाचा योग्य सर्वनाम प्रकार ओळखा. परीक्षा हे अभ्यासाचे एक मूल्यमापन आहे. हे कोणता सर्वनामाचा प्रकार आहे? हे हा शब्द कोणत्या सर्वनाम प्रकारात येईल? तर पुरुषवाचक सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम, आत्मवाचक सर्वनाम की दर्शक सर्वनाम? हे आहे दर्शक सर्वनाम. कोणता आहे? दर्शक सर्वनाम. त्यानंतर अधोरेखित शब्दाचा योग्य प्रयोग ओळखा.
आपल्याला प्रयोग ओळखायला सांगितलेला आहे. तो घरी पोहोचण्यापूर्वीच सांजवले. तो घरी पोहोचण्यापूर्वीच सांजवले. तर प्रयोग आपल्याला ओळखायला सांगितलेला आहे. प्रयोग कोणता होईल तर भावे प्रयोग. आता भावेच का, कर्तरी का नाही, कर्मणी का नाही? कारण आपलं जे काही क्रियापद आहे ते जर कर्त्याप्रमाणे बदलत असेल तर तो कर्तरी प्रयोग असतो. जर कर्माप्रमाणे बदलत असेल तर तो कर्मणी प्रयोग असतो. यामध्ये कर्ता कोण आहे तर तो आहे. इथे ती घरी पोहोचण्यापूर्वी सांजवले, जरी आपण कर्ता बदलला तरी सुद्धा क्रियापद बदलत नाही. घरी हा शब्द कर्म आहे आणि जरी हा शब्द बदलला तरी सुद्धा आपलं क्रियापद बदलत नाही. म्हणून ज्या वेळेला क्रियापद हे कर्त्यानुसार किंवा कर्मानुसार बदलत नाही त्यावेळेला तो प्रयोग असतो भावे प्रयोग. चला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला. पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा विशेषण प्रकार ओळखा. विशेषण प्रकार ओळखायचा आहे. गणेशचे अक्षर सुंदर आहे. सुंदर हा शब्द विशेषण आहे, पण त्याचा प्रकार कोणता आहे हे आपल्याला विचारलेला आहे. धातू साधित विशेषण आहे का, अव्यय साधित विशेषण आहे का, अधिविशेषण आहे की विधी विशेषण आहे? हे जे विशेषण आहे ही विशेषाच्या नंतर आलेला आहे, म्हणून त्याला म्हणतात विधी विशेषण. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तुमचे जेवढे लाईक येतील आपण संपूर्ण टीईटीचा पेपर सुद्धा त्यानंतर बनवणार आहोत. हा मराठी विषयाचे संभाव्य प्रश्न घेतले होते. यामध्ये उतारा आणि कविता मुद्दामून घेतलेली नाहीये, कारण त्यावरती आपण स्पेशल व्हिडिओ बनवूयात. आणि जर समजा तुम्हाला यानंतर कोणत्या विषयावरती व्हिडिओ हवा आहे ते सुद्धा कमेंट करून निश्चितच सांगा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.